दुपारी 3-3:30ची वेळ असेल. ऑक्टोबर महिना. आभाळ पेटल्यासारखं झालं होतं. त्यात त्या माणसाचे अंगार फुलवणारे शब्द. मन आणि मेंदू दोन्ही पळून निघालं प्रिन्सिपॉल देसाईंचं. तो रासवट माणूस दाण दाण पावलं टाकत बाहेर गेला. त्याच्या कोल्हापुरी वाहनांची करकर व्हरांड्यातून अस्पष्ट होत होत नाहीशी झाली. देसाईबाईंना जाणवलं आपल्या कपाळाची शीर वेगानं उडतीये. त्या अस्वस्थ झाल्या. खरं असेल का त्यांनी सांगितलेलं? पण जिच्या बाबतीत तो हे सारं बोलला तिच्या बाबतीत तरी हे सारं खरं मानायला मन तयार होत नाहीये. बाकी माणूस मोठ्या मस्तीचा दिसतोय. त्यांनी दिलेली धमकी खरी केली तर चेअरमनपर्यंत जाईन म्हणाला. पेपरसुद्धा आपल्या हातात असल्याचं सांगत होता. म्हटल्याप्रमाणे त्यांनी केलं तर संस्थेची नाचक्की आणि आपलीही किती बेअब्रू होईल. विचारांचं वादळ त्यांच्या मनात थैमान घालायला लागलं आणि त्यात त्याचे शब्द कर्कशपणे आदळायला लागले. मास्तरीन बाय, आम्ही आमच्या पोरी बाळी तुमच्या कालिजात घालतो. त्या गावगांना मुरळीवाणी उंडाराय नवं. नाही तुम्हाला दखल देता आली तर आमची पोर आमच्या संकट लावून द्या. बा झालं तुमचं शिक्षण, लगीन करून टाकतो तिचं. हे बघा, मी काय झालं त्याची चौकशी करते, पण अशी एकदम डोक्यात राग घालून घेऊ नका. 4-6 महिन्यांसाठी तिच्या आयुष्याचं नुकसान होऊ देऊ नका. ती कुणा बाप्याबरोबर रातची राहिली हाटीलात. आता काय नुकसान व्हायचं राहिलंय? अहो, जातीत कळलं तर लगीन सुधीक होणार नाही तिचं. तरी म्या मागं म्हणलो होतो हे शिक्षण आपल्यासारख्याला नाही उपयोगाचं. परबान डोक्यावर चढवली. मागं म्या आलतो तवा नाही दाडली तुम्ही. म्या बी म्हणलं राहू दे, थोड्या दिवसासाठी कशासाठी न्यायची. आज काय तिला घेतल्या बिगर जायचा नाही मी. हे बघा, तुम्ही थोडे शांत व्हा. मी सगळ्या प्रकाराची चौकशी करते आणि नंतर तिला तुमच्याबरोबर पाठवते. म्या आट्टा घेऊन जाणार म्हणजे जाणार. ऑफिसातल्या खुर्चीवर ठिय्या देत तो म्हणाला. हे बघा, आत्ता कॉलेजचे तास चालू आहेत. आत्ता तुम्हाला तिला भेटता येणार नाही. उद्या याच वेळी इथे या, मग बघू. प्रिन्सिपॉल देसाईंनी जरा कडकपणे म्हटलं. बरं, पर उद्या नाही पाठवलं ना, व्यापार चेअरमनपर्यंत जायला. तुम्ही चौकशी करा नाही तर राहावा. म्या काय तिला हिथं ठेवणार नाही. तुम्हाला नाही त्याला पडायचं नसन तर गप गुमान माझ्या संकट लावून द्या तिला. सोना प्रथम वर्ष कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला आली तो दिवस प्रिन्सिपॉल देसाईंना आठवला. तिचा बाप बरोबर आला होता. त्यानं देसाईंच्या पायावर डोकं ठेवत म्हटलं होतं, बाय पोरीवर नीट नजर ठेवा. माझी पोरगी लय चालाक आहे. माझ्या गरीबापोटी आली हेच लय वांगाळ बघा. हाताव पोट माझं. कधी काम असतंय कधी नसतंय बी. कुणीतरी सांगितलं, म्हणलं कालेजात घातलं नाही ह्या का 2 वर्षात पोरगी मास्तरीन होती. मास्तरीन झाली का पैका बरा मिळतो म्हणून हिथं आणली तिला. थोडी सांभाळून शान घ्या. काय ओली सुकी भाकर 2 डाव खायची, ती 1 डाव खाईन, पण माया पोरीचं नशीब तर उघडन का नाही. सोना दुर्बल जातीची. बाप बांधकामावर असायचा, पण बापाची तिच्यावर करडी नजर. झोपडपट्टीच्या खातेऱ्यात राहूनही पोरगी निर्मळ राहिली, शरीराने सुद्धा आणि मनानं सुद्धा. पोरगी हुशार म्हणून बापानं चांगल्या शाळेत घातलं. मुलीने मन लावून अभ्यास केला, चांगले संस्कार उचलले. बापाला वाटलं आपल्या कष्टाचं चीज झालं. शाळेचं शिक्षण झालं, आता पुढे काय. कुणीतरी D.Edला घाल असं सुचवलं त्याला. तसे पोरीला मार्क खूपच चांगले, 70% वर होते. पण रोजच्या रोज जेवायची भ्रांत, तिथे कॉलेजचं शिक्षण कसं परवडणार.
आणि ते झालं तरी पुढे काय? म्हणून हे चिखलातलं कमळ D.एडला आलं. कॉलेज सुरू झालं तसा स्टाफ, विद्यार्थिनी सगळ्यांनाच तिच्याबद्दल अप्रूप वाटायला लागलं. सोना होतीच तशी, लोखंड मुशीतून ओतून काढावं तशी. काळी पण इतकी रेखीव की तिच्यावरनं नजर हलूच नये. जातीचा निर्भीड फटकळपणा तिच्यात होता, पण तिखट जिभेची असली तरी सगळ्यांना ती आवडायची. कुणीही कोणतंही काम सांगो, तिची करायची कधीही तयारी. अशी ही मुलगी, सालस, शालीन. ती बघता बघता कॉलेजमध्ये साऱ्यांची लाडकी झाली होती. नवीन वर्षाची सुरुवात झाली. दीड महिना झाला असेल आणि कॉलेजमध्ये बातमी आली, बांधकामाच्या वेळी स्लॅब कोसळून त्यात सोनाच्या बापाचं अपघाती निधन झालं. सोना उरी फुटून रडली. सारीच हळहळली. प्रिन्सिपॉल देसाईंना तिची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. लागेल ती मदत देण्याचं त्यांनी कबूल केलं. 8च दिवसांनी तिचा मामा आला. शिक्षण परवडणार नाही, तिला घेऊन जातो म्हणाला, पण खर्चाची जिम्मेदारी देसाईंनी घेतली आणि त्याला परत फिरावं लागलं. सारा 4-6 महिन्यांचा प्रश्न आहे. फी सरकार देत आहे, पुस्तकं कॉलेजची वापरेल, येऊन जाऊन हॉस्टेलचं भाडं आणि मेसचं बिल त्याची व्यवस्था आम्ही करू, आणि नंतर तिला शिक्षिकेची नोकरी कुठेही मिळेल. मग थोडक्यासाठी तिचं नुकसान का करताय? प्रिन्सिपॉल देसाईंनी मामाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला उमजलं का नाही कोणास ठाऊक, पण तो परत फिरला. त्यावेळी प्रिन्सिपॉल देसाई सोनाला म्हणाल्या, 4-8 दिवस घरी जाणार असशील तर ये जाऊन. पण सोना म्हणाली होती, अहो बाप तर गेला, आता कोणाकडं म्हणून जायचं? या रिकाम्या झोपडीत मी काय जात नाही. मामा त्यावेळी तसाच गेला होता, पण आत्ता तो पुन्हा आला होता. तिच्यावर आणि त्यांच्यावरही ठपका ठेवून तिला घेऊन जायला आला होता. कोणत्या सबबीवर आता त्या तिला पाठीशी घालणार होत्या? त्यांना एकदा वाटलं आत्तापर्यंत तिला सांभाळून घेतलं, मदत केली, आधार दिला, ते फुकटच गेलं म्हणायचं. पण आत्तापर्यंत ती कधी गैर वागलेली नाही. तिला कधी कोणाची वेडीवाकडी पत्र आलेली नाहीत. दरवर्षी 4-6 मुली डोकं उठवणाऱ्या निघतात. कधी रागवून, दम भरून, तर कधी समजावून. प्रिन्सिपॉल देसाई त्यांना वटणीवर आणतात, पण सोनाबद्दल बोभाटा कधी ऐकला नाही. कोणास ठाऊक, असतातही अशा खाली मुंडी आणि पाताळ दोंडी. त्यांच्या मनात आलंच. प्रिन्सिपॉल देसाईंनी बेल वाजवली आणि कॉलेजचा दगडू शिपाई तत्परतेनं आत आला. लेडीज हॉस्टेलच्या रेक्टर असलेल्या शांताबाईंना बोलून आणायला त्यांनी सांगितलं. शांताबाईंची नजर अगदी करडी आणि चौफेर. त्या मनानं प्रेमळ पण वृत्तीनं करारी होत्या. मुलींना त्यांच्याबद्दल आदर आणि दरारासुद्धा वाटायचा. मुलींच्या हालचालीतली बारीक सारीक गोष्ट त्यांच्या नजरेतनं सुटत नसे, म्हणून गेली 18 वर्ष हॉस्टेलच्या रेक्टरशिपचं काम त्या अगदी सांभाळून करत होत्या. शांताबाई दगडूनं निरोप घेऊन येता क्षणी लगबगीनं ऑफिसमध्ये आल्या. बसा, देसाई म्हणाल्या, आणि 2 मिनिटं गप्प बसून राहिल्या. कशी सुरुवात करावी त्यांना कळेना. शांताबाई, आपल्या त्या सोनाबद्दल तुमचं काय मत आहे? लय चांगली गुणी मुलगी आहे ती. का हो? नाही, हॉस्टेलमधलं तिचं वर्तन कसं वाटतं तुम्हाला? एकदम आदर्श वागा. कोणत्या बी कामाच्या बाबतीत तिची तक्रार नसती ना. मग ते काम भाकरी बडवायचं असो का संडास साफायचा असो, आणि सगळं मनापासून करते. इतर मुलींसारखं पाट्या टाकल्याप्रमाणे काम नाही तिचं. नाही, तसं नव्हतं विचारायचं मला. तिच्या वर्तनात काही संशयास्पद, आक्षेपार्ह असं कधी जाणवलं तुम्हाला? नाही बाया, तसं कधी काय जाणवलं नाही. नीट आठवून बघा. हॉस्टेल बाहेर काही निमित्तानं ती कधी जाते का? लय क्वचित वेळा. कसं आहे, तशी ती बाजारमंत्री असल्यामुळं बाजार आणायला जाते, पण आणखीन बी दोघी असतात ना. शिवाय आपला फराटे पण असतो त्यांच्याबरोबर. ती एकटी कधी कुठं गेलेली मला नाही आठवत. हॉस्टेलमध्ये तिला भेटायला कोण कोण येतं?
तिचा एक मामा आहे, तो अलीकडं दर 4-6 दिवसांनी तिला भेटायला येतोय बघा. पण त्या टायमाला ती काय फार खुश नसती बरं का. ती त्याच्याशी बोलायचं टाळते असं वाटायला लागलं आहे मला. का टाळत असावी? काही अंदाज करता येईल आपल्याला? नाही, काही सांगता येत नाही. पण मामा यावर्षी म्हणजे तिचे वडील गेल्यापासून सारखा यायला लागला आहे. आणि मला काही तो माणूस बरोबर वाटत नाही बरं का. ठीक आहे, आणखीन कोणी येतं? कधी कधी एक मुलगा येतो, त्यांचा गाववाला आहे म्हणे तो बघा, तो गेल्या वर्षीपासून येतो. पण तो कधीतरी 2-3 महिन्यात नाही एकदा. एकंदर कसा वाटतो तो मुलगा सभ्य आहे. पण पोरी काय म्हणतात? पोरी म्हणतात सोनाचं लगीन ठरलंय त्याच्याबरोबर. मग ती त्याला बाहेर भेटत नसेल ना? कधी एकदम दोघं बाहेर गेले होते का? नाही, हॉस्टेलमधनं कधी दोघं एकदम बाहेर नाही गेल्या. तिथंच थोडा वेळ बसतात, बोलतात, तो निघून जातो. मला तर वाटतं ते बाहेर भेटतच नसणार, कारण तो शिकायला कोल्हापूरला असतो म्हणे. तरीच का हो बाई, काय झालं? रविवारी सोना होती का हॉस्टेलमध्ये? नाही, शनिवारी कॉलेज सुटल्यावर आत्याला भेटायला म्हणून ती कोल्हापूरला गेली. तिची आत्या ज्योतिबाचं नवस फेडायला येणार होती कोल्हापूरला, म्हणून ती गेली कोल्हापूरला. आत्तापर्यंत कितीदा गेली ती? परवा पहिल्यांदा रजा काढून गेली बाहेर गावी ती. एरवी ती कधी कुठं जातच नाही ना. दिवाळीच्या सुट्टीत बी घरी न जाता हॉस्टेलमध्ये राहायला मिळावं असा तिने अर्ज केला ना आपल्याकडं. पण तिला एकटीला राहायची परवानगी कशी देता येईल? म्हणून आपण नाही म्हणलं तिला. आता परवा ती म्हणली आत्याला भेटायला जाऊ का, असं म्हणल्यावर मग मला तिचं जाणं वाजवी वाटलं, मग मी दिली तिला परवानगी. शांताबाई ती कोल्हापूरला गेली होती, पण आत्याला भेटायला नाही, दुसऱ्याच कोणाला तरी. आणि त्याच्याबरोबर ती एका लॉजमध्ये राहिली होती म्हणे. पण ती नक्की सोनाच होती का आपली? कसं हे माणसातलंही साम्य सापडतं ना कधीतरी. हे बघा, ती सोनाच होती. तिच्या मामानीच तिला बघितलं आणि ओळखलं सुद्धा. आमच्या मुली कुठेही कुणाही बरोबर हिंडतात आणि तुम्ही इथे बसून काय करता असा जाग विचारायला आला होता तिचा मामा आत्ता. नाही, पण मला अजून बी खरं वाटत नाही. तेवढ्यात घड्याळानं 5:30चा ठणकण ठोका दिला आणि पाठोपाठ दगडूची घंटा घणघणली. सोना 4-5 मुलींना घेऊन उधळत ऑफिसमध्ये आली. बाई, यंदा आम्ही शारदोत्सवात 3 अंकी सबंध मोठं नाटक बसवणार. यंदा आमचं शेवटचं वर्ष. आम्ही खूप मज्जा करायचं ठरवले बाई. पुन्हा हे दिवस आमच्या आयुष्यात येतील न येतील. उत्साहानं आणि चैतन्यानं उसळत असलेल्या सोनाचा आवाज बघता बघता कातर झाला. किती स्वच्छ, सरळ, निर्मळ वाटते ही मुलगी. हिच्या आत बाहेर काही असणार नाही. ही मुलगी विपरीत काही करेल? शक्यच नाही. दोघींच्याही मनात आलं, पण खात्री करून घ्यायला हवी होती, कारण ते त्यांचं कर्तव्य होतं. हे बघ सोना, नाटकाचं आपण उद्या ठरवूयात. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही बाकीच्या सगळेजणी तुम्ही जा बरं हॉस्टेलवर. देसाईंनी इतरांकडे बघून म्हटलं. त्या गेल्या. सोना, तू शनिवारी कुठे गेली होतीस? कोल्हापूरला. कुणाकडे? आत्याकडे. ही आत्या कुठे राहते तुझी? नाही, आत्या राहत नाही कोल्हापुरात, ती आली होती. बरं, कुठे भेटलीस तू आत्याला? स्टँडवर. मग आम्ही ज्योतिबाला गेलो, आत्याचा नवस फेडायचा होता ना. मग विश्राम लॉजमध्ये कधी गेलीस? मी नाही बाई गेले. मी नावसुद्धा नाही ऐकलं. खोटं बोलतीयस? नाही बाई, शपथ बोलती. हे बघ, तू विश्राम लॉजवर गेली होतीस. तिथे 2 दिवस राहिलीस तू. कुणाबरोबर राहिली होतीस? बाप जाऊन 2 महिनेसुद्धा उलटले नसतील तवर हे धंदे सुचले तुला? शिक्षण पूर्ण करायची ऐपत नाही, हॉस्टेलचं बिल भागवायला पैसे नाहीत. लोकांच्या जीवावर हे असले धंदे करायला तुला लाज नाही वाटत का गं? प्रिन्सिपॉल देसाईंनी आता हळूहळू रुद्रावतार धारण करायला सुरुवात केली. कुणी सांगितलं तुम्हाला? आता तिचा स्वर अधिक निर्भीड
बेडर झाला. खरं आहे ना हे? हो खरं आहे. तुझा मामा म्हणाला ना तेच खरं. उद्या तो तुला न्यायला येणार आहे. तुझ्या गैरवर्तनाबद्दल मी तुला कॉलेजमधनं काढून टाकणार आहे. सोना, अगं तुझ्याबद्दल खूप खूप अपेक्षा होत्या ग माझ्या. देसाई हताशपणे म्हणाल्या. अच्छा, म्हणजे तो हलकट बदमाश इथे तुमच्यापर्यंत इतक्या लवकर आला तर? मला वाटलंच होतं. परवा लॉजच्या दारात तो दिसला ना तेव्हा. त्याला हलकट म्हणताना तुला शरम नाही वाटत? आणि तो हलकट का? तर त्यांनी तुझं बिंग फोडलं म्हणून ना? नाही, मला त्यांनी तिथे जाणं भाग पाडलं. म्हणजे? अगं तुझा मामाच इथे आला होता तुझ्याबद्दल तक्रार घेऊन. जो तुमच्याकडे आला होता आणि इतरांपुढे माझा मामा म्हणवतो तो माझा कुणीच नाही आहे. माझ्या आईला लागून आहे तो, माझा बा असल्यापासून. फार दिवस त्याची नजर होती मॅडम. त्याला मला धंद्याला लावायचं आहे हो. माझा बा होता तवर त्याचं काही चालत नव्हतं. आता येतो सारखा हॉस्टेलमध्ये, म्हणतो मास्तर इथून काय मिळणार आहे, माझं आई चांगली राणीवाणी राहशील, आपल्या आईपरास तू देखणी आहेस. आताशी सारखा येतो आणि हेच असलंच पुन्हा पुन्हा म्हणत राहतो तो. त्याला मी बधत नाही, त्याच्याशी मी बोलत नाही. मॅडम, मला लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे तुम्हा लोकांसारखा. त्या खातेऱ्यात नाही राहायचं आहे मला. माझ्या बानं माझं लग्न ठरवलं आहे गणाबरोबर. ती आपल्यातच हरवून बोलत होती. गणा आमच्या शेजारीच राहायचा. खूप हुशार आहे, शिकतोय, शिकणार आहे, एकटाच आहे. आई 4 वर्षांखाली गेली बाळंतपणात. बाप दारू पिऊन खपला गेल्या साली. त्याच्या शिक्षणाचा खर्च माझा बाप करायचा. यंदा FY BComला येतो. मला नोकरी लागली की आम्ही लग्न करणार होतो. मी त्याला खूप शिकवणार होतो. मग चांगली नोकरी, चांगलं घर, तुम्हा लोकांसारखं. पण आता काय? आता काही होणार नाही आहे यातलं. का असं म्हणतीयेस? अजूनही तुला शिक्षण पूर्ण करता येईल, नोकरी मिळेल, थोडी कळ काढायलाच हवी. पण म्हणून काही असं वेडवाकडं करत नाही कोणी. कुठे असतो हा गणा? तो कोल्हापूरला असतो, मित्राच्या खोलीवर राहतो. सकाळ संध्याकाळ 4 ठराविक लोकांच्या घरनं जेवण मागून आणतो. त्यांचं नडलेलं एखादं काम करतो. अक्षर फार चांगलं आहे त्याचं. कुणी लिहिण्याचं काम दिलं तर इतर खर्च भागतो त्याचा. मीच इथे तुमच्या जीवावर आहे, मी काय त्याला मदत करणार? अगं पण मग लॉजमध्ये जाऊन पैसे उडवताना ही अक्कल कुठे गेली होती? तेव्हा नाही शरम वाटली तुला? वाटली मॅडम, वाटली, पण नाईलाज झाला होता. माझ्या दृष्टीनं आजपर्यंत आम्ही कधीही मर्यादा सोडलेली नव्हती. आम्ही कधी हिंडा फिरायला गेलो नाही. एखादा सिनेमासुद्धा एकत्र जाऊन पाहिलेला नाही. सवडच झाली नाही तशी. विचार सारखा पैशाचा आणि पुढच्या आयुष्याचा. पुढच्या आयुष्यातला काळोख नजरेपुढे दाटला आणि मला काही सुचेना. मीच गेले कोल्हापूरला. तो तयार नव्हता. त्याला कसंसंच वाटत होतं. मी त्याला शपथ घातली. पण त्याही क्षणी तेवढ्या पैशात रोजच्या किती गरजा भागतील याचा हिशेब मनात जुळत राहिलो होतो आम्ही. पण का केलंस असं? का भाग पाडलंस तू त्याला? तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी नाकारलीत. त्यामुळे मला आता त्या घाणीत जाणं भाग आहे. त्यात असल्या खातेऱ्यात, त्यात असल्या आईकडे, त्या मामाकडे. माझं दुसरं कोण आहे आता? आणि तो मामा त्याचीच वाट बघतोय. मी कधी तिकडे जाते असं झालंय त्याला. आणि एकदा मी तिकडे गेले की माझं काही खरं नाही, काही नाही खरं.
एकदा तिथे गेले की मला पुन्हा कॉलेजमध्ये यायला मिळणार नाही. मी नासवली जाणार, पुरती नासवली जाणार. मग ठरवलं, जाण्यापूर्वी जे गणाचं आहे ते त्याला देऊन टाकायचं. कारण त्यानंतर उभ्या जन्मात त्याच्याकडे मान वर करून बघता नाही येणार मला. अगं पण तुमच्या वस्तीत सुद्धा काही चांगली माणसं असतील ना तुझ्या वडिलांसारखी. शिवाय पोलिसांची मदत घेता आली असती तुला. आत्ता काय मोगलाई आहे का? शिवाय तू असा परस्पर निर्णय घेतलास. कोणाला तरी बोलायचं, कुणाशी तरी बोलायचं. अगं माझ्याकडे राहिली असती सुट्टीत. काय झालं असतं मॅडम त्यामुळे? कुणीही किती दिवस ठेवून घेणार मला, म्हणजे माझ्यासारखेला. आणि 4 दिवस राहिले एखादीकडे, पुढे काय? तो मामा वस्तीचा दादा आहे आमच्या. माझ्या बाचा फक्त त्याला धाक होता. पोलीस सगळे त्याच्या मुठीतले. मनसोक्त हातभट्टी, महिन्याचे हप्ते आणि अधूनमधून माझ्यासारख्या पोरी वेगवेगळ्या. आणखीन काय हवं त्यांना? अगं पण कायदा म्हणून काही आहे का नाही? कायदा तुम्हा लोकांसाठी. आमच्या वाडीत कायदा फक्त बळीचाच आहे. बळी देणारा आणि बळी जाणारा. मला माहिती आहे आता माझ्या पुढे बळी जाणारं आयुष्य आहे. मला माहिती आहे ते तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही मला इथे उभं सुद्धा राहू देणार नाही. लॉजमध्ये जायचं ठरवलं ना तेव्हाच मी इथून निघून जायची तयारी केली आहे मनाने. तो दिवस जेवढा दूर असेल तितकं बरं असं म्हणत आला दिवस घालवत होते मी. पण आता जायलाच पाहिजे मला. बाई 1.5 वर्षात एकदाच मी वाईट काम केलं तुमच्या दृष्टीनं. मला क्षमा करा पण माझ्या दृष्टीनं तेवढेच 2 दिवस उभ्या आयुष्यात मी सुखात घालवले. आता एकदा नरकात गेल्यावर तेवढंच आठवायचं. त्या दिवसांना धरून उभ्या आयुष्याच्या चिंध्यात चघळत राहायचं. अगं पण तू गेलीस खरी लॉजमध्ये, पण त्याचे काही बरे वाईट परिणाम झाले तर? आता आणखीन काय वाईट होणार आहे बाई? असं काय करतेयस? अगं म्हणजे तुला दिवस वगैरे राहिले तर काय होईल? तर वस्ती नावं ठेवेल. अशी बी नावं ठेवणार आणि तशी बी नावं ठेवणारच की. पण वेश्या म्हणून घेण्यापेक्षा लग्नाआधी पोर झालंय हिला असं म्हणून घेणं काय वाईट आहे? तुम्ही म्हणता तसं झालं तर बेस्ट होईल. माझ्या गणाचं पोर माझ्याजवळ राहील. मी त्याला मोठा करीन, शिकवीन. निदान पोटूशी म्हणून तरी फारसं कोणी मला त्रास देणार नाही. मी आणि माझा पोरगा. मग मी त्याला सोना तंद्रीतच ऑफिसमधनं बाहेर पडली. जणू गणाचा मुलगा तिचा तान्हा आत्ताच तिच्या हातात आहे. त्याला आपल्या आशा आकांक्षेच्या दुपट्यात गुरफटत ती बाहेर चालली आहे एका न कळत्या जगात. प्रिन्सिपॉल देसाई आणि शांताबाई एकमेकींकडे अवाक होऊन पाहत राहिल्या. वयाची 50शी ओलांडली असली तरी जीवनाचा हा तुकडा अजून त्यांना अज्ञातच होता. श्रोते हो, ही होती उज्ज्वला केळकर यांच्या कृष्ण स्पर्श या कथासंग्रहातली कथा सोना. ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर नक्की प्रसारित करा. सगळीकडे शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा.